हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स आज डे 16 आहे. आपले 15 दिवस ॲडव्हान्सचे पण कंप्लीट झाले आहे आणि बेसिक आरी वर्कचे 40 दिवस कंप्लीट झाले आहे. आता इथे आपला 16वा दिवशी आपण आज इथे बघा मी आपली नॉर्मल नेडल घेतलेली आहे. कट पाईप घेतले आहे सिल्वर कलरचे. पेन्सिल घेतली आहे मार्किंग करण्यासाठी. रेड कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि आपली मटेरियलची ही प्रोफेशनल नीडल घेतली आहे आणि आपला जो व्हाईट कलरचा नॉर्मल शिलाईचा जो थ्रेड आहे तो घेतलेला आहे आणि इथे एक असं चमकीचा स्टोन सारखं एक स्टोन घेतलेला आहे आणि तो स्टोन मी इथे चिटकवून घेतलेला आहे. आता इथे एक मी सिंपल प्रकारचं तुम्हाला फ्रेंच नॉटनी एक फ्लावर कसं रेडी होतं आणि त्याला बॉर्डर कट पाईपनी कशी करायची हे शिकवणार आहे. तर आज आपण इथे आज सुंदर असं एक फ्लावर एक बुट्टी टाईप किंवा मी आता ही जी कुर्ती आहे ह्या कुर्तीवर सिंपल एक कुर्ती होती म्हणजे कस्टमरची, तर त्याच्यावर त्यांना सिंपल अशा बुट्ट्या टाईप फ्लावर पाहिजे आहे. त्याच्यावर मी हे करून दाखवणार आहे तुम्हाला. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा आणि आपले चॅनलवर जाऊन बेसिकचे जे पहिल्यापासून क्लासेस आपले कंप्लीट झाले आहे ते सुद्धा स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे पुढे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा इथे आता मी हे आपला स्टोन जो आहे तिथे इथं ग्लूनी चिटकवून घेतलेला आहे. आता इथे मी बघा असे 12 पदर टोटल म्हणजे 6 पदर आणि राऊंड करून 12 पदर असं सिल्क थ्रेड आपल्या नॉर्मल नीडलमध्ये टाकून घेतलेला आहे. आता इथे बघा मी एकदम बरोबर चिटकून जो आपण इथे एक स्टोन चिटकवलेला आहे त्याच्या बरोबर खालून थ्रेडवर काढला आहे आणि आपली जी नॉर्मल फ्रेंच नॉट आहे लॉंग फ्रेंच नॉट ती इथे मी टाकून घेणार आहे. ह्या स्टोनच्या सर्व बाजूने आपल्याला अशी लॉंग फ्रेंच नॉट टाकून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता ही फ्रेंच नॉट कशी करायची एकदम बेसिक पासून सगळ्या टिप्स देऊन मी आपल्या बेसिक आरी वर्कच्या क्लासेसमध्ये सांगितलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने. खूप सुंदर असं हे दिसतं. इथे मी बऱ्याच ठिकाणी असे फ्लावर बनवलेले आहेत. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सर्व फ्लावर्स दाखवणार आहेत. सर्वजणांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि इंटरेस्टेड मैत्रिणींसोबत आपला व्हिडिओ पण शेअर करायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली फ्रेंच नॉट राऊंड सर्कलमध्ये रेडी झाली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली ही फ्रेंच नॉट एकदम सर्कलमध्ये रेडी झाली आहे. असं पण खूप सुंदर असं हे फ्लावर रेडी होतं फक्त असं सुद्धा. आता याच्या पुढे मी आता आपली ही नॉर्मल आपली हे घेतली आहे पेन्सिल. आता मी याला असं दोन दोन याच्यामध्ये असं याला मार्किंग राऊंड करून घेते व्यवस्थित.
हे बघा अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहे, आपले जे हे कट पाईप्स आहेत ते घेणार आहोत। आता बऱ्याच ताईंना प्रश्न पडेल की हे कट पाईप ची साईज काय आहे, पण हा एकदम बारीक आहे, याला कटदाना असं म्हणतात। एकदम बारीक म्हणजे याला साईजच नाही, एकदम 0 साईजची आहे हे, याला कटदाना असं म्हणतात। असे बारीक बारीक कट केलेले असतात हे बघा अशा पद्धतीने ते घ्यायचे आहेत। आणि आपला जो नॉर्मल शिलाईचा थ्रेड आहे त्याला एंड नॉट देऊन घ्यायची आहे, नेहमीप्रमाणे जसं देतो तसं। हे बघा अशा पद्धतीने आणि 2 बोटांमध्ये पकडून हा थ्रेड खाली जाऊ द्यायचा आहे। आणि आपली ही मटेरियलची मी नीडल घेतलेली आहे आणि आता इथे जो मिड पॉइंट दिसत आहे तिथून मी थ्रेड वरती काढणार आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि इथे आता आपल्या नीडलमध्ये कटदाना घ्यायचा आहे असा। आता मी हे 2-2 शेपनुसारच टर्न घेऊन फिक्स करायचे आहे आपल्या नॉर्मल चेन स्टिच मध्येच। खूप सुंदर अशी बॉर्डर दिसते। हे बघा अशा पद्धतीने 2-2 आपले कटदाना ॲड करत जायचं आहे आणि शेपनुसार टर्न घ्यायचा आहे। कंप्लीट होईपर्यंत खालचा थ्रेड हा तोडायचा नाही। हे बघा आता इथे आपल्याला टर्न घ्यायचा आहे, तर इथे एक छोटीशी परत स्टिच देऊन घ्यायची, एक बॅक स्टिच द्यायची, थ्रेड वर काढून घ्यायचं अशा पद्धतीने आणि पुढे कंटिन्यू करायचं, जेणेकरून आपला जो शेप आहे तो व्यवस्थित येतो। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित 2-2 ॲड करत जायचे।
हे बघा असं इथं टर्न घ्यायचा आहे, इथे कशी बॅक स्टिच देऊन घ्यायची, थ्रेड खालून वर काढून घ्यायचा आणि मग ॲड करत जायचं, म्हणजे आपला जो हाफ सर्कल आहे तो प्रॉपर येतो. हे बघा असं शेप देऊन इथे आता लास्टला आपली एंड नॉट देऊन टाकायची आहे, म्हणजे हे पुन्हा पॅक होऊन जातं. हे बघा अशी एंड नॉट देऊन टाकायची आहे. हे बघा इथे हे असं आपलं आता पॅक झालं आहे, हालतही नाही डुलतही नाही काहीच नाही. इतके सुंदर अशी आपली एक बुट्टी आणि एक प्रकारचं छोटंसं फ्रेंच नॉट प्लस आपली कट पाईपची जी म्हणजे कडदाण्याची जी बॉर्डर आहे त्याच्याने एक सुंदर असं फ्लावर रेडी झालं आहे. मी आता तुम्हाला दाखवते की कुर्तीवर किती छान असे हे फ्लावर दिसत आहेत. हे बघा ही अशी प्लेन अशी टॉप होता, याच्यावर खाली काहीच नाही पूर्ण प्लेन होतं. तर मी तर कस्टमरचे असं रिक्वायरमेंट होती की आम्हाला अशा सिंपल अशा बुट्ट्या करून पाहिजे आहे. तर हे बघा मी अशा प्रकारे पूर्ण आपल्या ह्या प्लेन टॉपवर अशी म्हणजे एक प्रकारचे छोटे फ्लावर फ्रेंच नॉट आणि फ्लावर करून त्याच्यावर ही अशी मार्किंग केली आहे कटदाण्याने, कारण की इथे जे फ्लावर दिले आहे वरच्या डिझाईनमध्ये तर त्यांनी तसंच दिलं होतं, म्हणून मी त्याला मॅच म्हणून मी असे हे सगळे असे फ्लावर प्रॉपर असे केलेले आहे. खूप सुंदर असं हे दिसत आहे. चला तर मग तुम्हाला कसं वाटलं आजचं आपली डिझाईन बघून, आणि एक आयडिया पण तुम्हाला आली असेल की कसं आपण टॉपवर पण वर्क करू शकतो. यावरनंच मी तुम्हाला डायरेक्ट असाच व्हिडिओ टाकला आहे की याच्यावरच करून तुम्हाला टाकला आहे. डायरेक्ट व्हाईट फॅब्रिकवर केला नाही की कुर्तीवरच केलेला मी तुम्हाला व्हिडिओ डायरेक्ट पाठवलेला आहे, जेणेकरून. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आजचा तर नक्की कळवा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. थँक्स फॉर द वॉचिंग.